आणि आजची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढले। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मोठा आरोप केलाय। काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले। फडणवीसांच्या मतदारसंघाचा दाखला देत निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यात आलाय। निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे असा सवाल देखील राहुल गांधींनी उपस्थित केला। तर झूठ बोले कौवा काटे असं ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचा दाखला देत राहुल गांधींनी मोठा आरोप केलाय। देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। न्यूज लॉन्ड्री या वेबसाईटची बातमी पोस्ट करत राहुल गांधींनी हा आरोप केलाय। न्यूज लॉन्ड्री पोर्टलच्या मते लोकसभा ते विधानसभा निवडणूक या 6 महिन्यांच्या काळात फडणवीसांच्या मतदारसंघात 29,219 मतदार वाढले। राहुल गांधींनी याच न्यूज लॉन्ड्री वेबसाईटचा स्क्रीनशॉट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलाय। राहुल गांधींनी नेमकं काय ट्विट केलंय तेही पाहूयात। फडणवीसांच्या मतदारसंघात फक्त 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही मतदान केंद्रांवर 20% ते 50% मतदारांची वाढ झाली। निवडणुकीत काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती सुद्धा बूथ अधिकाऱ्यांनी दिली आहे। हजारो मतदारांचे पत्ते तपासले नसल्याचंही उघड झालंय। निवडणूक आयोग यावर गप्प का आहे? निवडणूक आयोग यात सहभागी आहे का? ही फक्त किरकोळ चूक नाही, हा मतांच्या चोरीचा खेळ आहे। माहिती लपवली जाते, हाच मतांच्या चोरीचा मोठा कबुली जबाब आहे। म्हणूनच डिजिटल मतदार याद्या आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करावं अशी आमची मागणी आहे। 25 पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढले असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्यापैकी बहुतांश जागी काँग्रेस विजय झाल्याचंही फडणवीस म्हणाले। राहुल गांधींच्या या आरोपांनंतर फडणवीसांनी ट्विट करत हे उत्तर दिलंय। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो। राहुल गांधीजी, मान्य आहे की महाराष्ट्रातला दारुण पराभव प्रत्येक दिवस वेदना वाढवतोय, पण कधीपर्यंत हवेत तीर मारत राहणार? आपल्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रात असे 25हून अधिक विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे 8%हून अधिक मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वाढले आणि तिथे काँग्रेसही जिंकली। माझ्या दक्षिण पश्चिम मतदारसंघालाच लागून असलेल्या नागपूर पश्चिम मध्ये 7% मतदार म्हणजेच 27,065 मतदार वाढले आणि तिथे काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले। तर उत्तर नागपूरमध्ये 7% म्हणजेच 29,348 मतदार वाढलेत आणि तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले। पुण्यातल्या वडगाव शेरी या ठिकाणी 10% म्हणजेच 50,911 मतदार वाढलेत आणि तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे जिंकले। तर मालाड पश्चिम मध्ये 11% म्हणजेच 38,625 मतदार वाढलेत आणि आपल्याच काँग्रेसचे असलम शेख त्या ठिकाणी विजयी झालेत। तिकडे मुंबऱ्यातही 9% म्हणजेच 46,041 मतदार वाढले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी जिंकले। मित्र पक्षांकडून नाही, पण किमान आपल्याच पार्टीचे असलम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांना आपल्या ट्विटच्या आधी विचारणा केली असती तर बरं झालं असतं। कमीत कमी काँग्रेसमध्ये संवादाच्या अभावामुळे एवढं खराब प्रदर्शन तरी झालं नसतं। राहुल गांधी हे वैफल्यग्रस्त झाल्याची टीका यावर प्रसाद लाड यांनी केली आहे। राहुल गांधीचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे। सपशेल त्यांची हार त्यांना सातत्याने दिसते। त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी हे माननीय देवेंद्रजींवरती आणि महाराष्ट्र भाजपावर टीका करत आहेत। हे मतांची चोरी करून स्थापन झालेलं सरकार आहे, मात्र निवडणूक आयोग याबद्दल कुठलंही उत्तर देण्याकरता तयार नाही। आता राहुल गांधींनी पुन्हा काही तथ्य आपल्या सगळ्यांसमोर ठेवली आहे। आता बघा, याचं उत्तर निवडणूक आयोग देणार नाही, त्यामुळे निवडणूक आयोग यामध्ये कुठेही हस्तक्षेप करण्याकरता तयार नाही। यामध्ये सर्व काही दडलेलं आहे। दुसरीकडे या सरकारला सत्तेवर बसण्याची कुठलीही नैतिकता ही त्यांच्यामध्ये राहिलेली नाही। त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। तर अजित पवार यांच्यावर शिंदेच्या मंत्र्यांची नाराजी कायम आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये शिंदेच्या मंत्र्यांकडून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मंत्रालयामध्ये बैठक देखील पार पडली। अजित पवारांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा अशा सूचना शिंदेच्या मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत।
निधीवरून दादा शिंदेमध्ये पडद्यामागे संघर्ष, दादांच्या निधीवर वॉच, मंत्रालयात दादा शिंदेंच्या भेटीला. निधीवरून मंत्रालयात शिंदे आणि दादांमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या. निधी वाटपावरून एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. निधीवरूनच अजित पवार शिंदेंच्या भेटीला त्यांच्या दालनात गेले. याआधी शिंदेंच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे निधी वाटपावरून दादांची तक्रार केली. तक्रारीनंतर शिंदेंनी मंत्र्यांना दादांच्या निधीवर वॉच ठेवा असं सांगितल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या खात्यामध्ये 14,000 कोटींच्या 2 निधींवर शिंदेंनी लक्ष ठेवण्यास सांगितल्याची माहिती आहे. जे हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे असा शिंदेंचा आग्रह आहे. त्यामुळे यापुढे अजितदादांच्या अर्थ खात्यावर शिवसेनेचा वॉच असेल अशी चर्चा आहे. मंत्र्यांच्या बैठकीनंतर शिंदेचे मंत्री उदय सामंत दादांना जाऊन भेटले. या बैठकीनंतर दादा स्वतः शिंदेंना भेटायला त्यांच्या दालनात आले. दादा जर का एकनाथरावला भेटायला गेले असतील त्याच्यामध्ये भावका वाटायचं काही कारण नाही. मला माहित नाही भेटायला गेलेत की नाही, मला माहित नाही. गेले असतील तर आपण जरूर त्याचं फुटिंग दाखवा. ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणाने काम करत असतो त्यावेळेला एकमेकांच्या भेटी घेणं याच्यात गैर काय. शेवटी ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळी राहिले. दादा त्यांना भेटायला गेले असतील तर त्याच्यातला काही वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. याआधी सुद्धा शिंदेचे मंत्री आणि दादा यांच्यामध्ये निधी वाटपावरून संघर्ष उघड झालाय. मी पैसे खिशात घेऊन फिरतो का असं अजित पवारांनी निधीवरून याआधी म्हटलं होतं. भाजपच्या आमदारांनी सुद्धा निधी वाटपावरून दादांची तक्रार थेट शहांकडे केली होती. निधीवरून दादा शिंदेमध्ये पडद्यामागे मोठा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. निधी वाटपासंदर्भात काही बैठक आपली मंत्र्यांसोबत बैठक होती. अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं. त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे. त्यामध्ये आढावा समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे. अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलेलं आहे. ठेवा ना, त्यांनी पण ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. अरे कुणी केली तुला कोण सांगितलं? तुला कोण म्हणलं? मला नाव सांग. कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी देवेंद्रजी असतात, त्यांच्या शेजारी चीफ सेक्रेटरी असतात. एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना. अजित पवार अशा पद्धतीची नाराजी काही मी माझ्याकडे व्यक्त केली. तर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावरून ही नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतं. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी 20,000 कोटींची तरतूद होणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी विधानसभा निवडणुकीआधी भूसंपादन थांबवलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग, पंढरपूर आणि अंबेजोगाईसह 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे. तर प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांची कॅबिनेटमध्ये नाराजी दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे. शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावरून नाराजी व्यक्त करण्यात आली असून स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. जिथं विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आपले हसन मुश्रीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल. पर्यायी मार्ग असताना हे धंदे कशाला? नाराजी व्यक्त करून काय? त्यांना भाजपच्या दयेवर जगायचं आहे. त्या मंत्र्यांना दम असेल
तर त्या दोघांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, याला विरोध करून हिंमत दाखवावी। आणि या मार्गाला महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचा मालक नव्हे, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे, पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। 12 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणारे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। हा महामार्ग परळीतील वैजनाथ, औंढा नागनाथ, माहूरची रेणुकादेवी, आई तुळजाभवानी, पंढरपूरमधील विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर, सोलापूरमधील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा, नृसिंहवाडी आणि औदुंबर अशा तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे। 12 जिल्ह्यातील 27,500 एकराची जमीन हस्तांतरित होणार आहे, तर जमिनी जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रमक झालेत। शासनाला मी विनंती करतो की ह्या जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचा कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही। शक्तीपीठ महामार्गावर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली। प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त त्या केली। संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय राज्यामध्ये, त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यावं, त्या गोष्टीच्या करता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं। मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे, आम्ही 3 जण तुम्हाला वेळ देऊ, तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही, त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू असं सांगितलं। मराठी माणूस दोन्ही ठाकरेंकडे फार आशेनं पाहतोय, भांडत राहिला तर इतिहास दोन्ही ठाकरेंना क्षमा करणार नाही असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं। ठाकरे मनसे युतीसाठी प्रकाश महाजन हे आग्रही आहेत, तर दुसरीकडे संदीप देशपांडे यांच्याकडून मात्र ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच आहेत। राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावलाय। इतिहासानं फार मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकली, जर तुम्ही ती पेलली नाही, तुम्ही ती स्वीकारली नाही, तर इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही। म्हणून माझं म्हणणं आहे की ओळखा, जर आज मराठी भाषेचं रक्षण नाही केलं, आज मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण नाही केलं, तर मराठी माणूस 100 वर्ष मागे ढकलला जाईल। हो, ज्या मेळाव्यात स्वतःला शिवसेना म्हणून घेता, धनुष्यबाण लावता, तिथे हिंदीच्या सक्तीविरुद्ध एक शब्द उच्चारला जात नाही। मग ही जबाबदारी कुणावर आहे? ही जबाबदारी राज ठाकरेवर, राज ठाकरेच्या सैनिकावर आहे। म्हणूनच आम्हाला यांच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे। पण समजा हे जर का उभा राहिले नाहीत, एकत्र आले नाहीत, तर या दोघांचंही भवितव्य काय असेल काका? मी भविष्यवेत्ता नाही आहे, पण मी म्हणलं ना, मराठी माणूस निराश होईल, हताश होईल आणि परिस्थितीला शरण जाईल। मला असं वाटतं त्या ट्विटमध्ये विचारलंय मी, जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय त्यांनी ओळखलंय का, एवढाच माझा प्रश्न आहे आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे। हिंदीच्या सक्तीवरून राऊत आणि प्रकाश महाजनांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधलाय। मराठी भाषेसाठी फडणवीस आणि शिंदेंनी कधी बैठक घेतली का, असा सवाल यावेळेला संजय राऊतांनी केला, तर शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये शिंदेंनी हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एक शब्दही उच्चारला नाही असं महाजन यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करताय अशा बैठका घेऊन। आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे? सांगा ना मला। पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे, साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक, मला 10 नावं सांगा। देवेंद्र फडणवीस यांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, ती लादली जाते आहे, त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते। हो, ज्या मेळाव्यात स्वतःला शिवसेना म्हणून घेता, धनुष्यबाण लावता, तिथे हिंदीच्या सक्तीविरुद्ध एक शब्द उच्चारला जात नाही। मग ही जबाबदारी कुणावर आहे? ही जबाबदारी राज ठाकरेवर, राज ठाकरेच्या सैनिकावर आहे। म्हणूनच आम्हाला यांच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे। हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांवर सुद्धा निशाणा साधलाय।
हिंदी सक्तीवर नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित का बोलत नाही तसा सवाल राऊतांनी केला. तर मराठी कलाकार भूमिका मांडत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय. अनेक कलाकारांचे मनसेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात, मात्र ते यावरती आपली भूमिका मांडत नाहीये. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आज तुम्ही बघा, कमल हसन असतील किंवा दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजांचं मी परवा हे बघितलं, त्यांचं एक मला असं वाटतं कुठेतरी इंटरव्ह्यू होता या हिंदी चॅनलवर इंटरव्ह्यू होता. तिथे ठामपणे त्यांनी हिंदी सक्ती का नको या विरोधात भूमिका मांडली. दुर्दैवाने आपले मराठी कलाकार, आता परत मी ते वाक्य बोलत नाही कारण त्याच्यावर गदारोळ होईल, पण त्यांनी अभिमानाने वागायला पाहिजे. जो दबाव चालला हिंदी भाषेचा, ती लादली जाते आहे, त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर, कुठे आहेत प्रशांत दामले, कुठे आहेत माधुरी दीक्षित, कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू. मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना. तर जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांनी पक्षातील बडव्यांवर टीका केली. यावेळी पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. निवडणुकीमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही असा आरोपही जाधवांनी केलाय. भास्कर जाधव यांची पक्षाच्या बैठकीत पुन्हा खतखत. पहिल्या फळीतल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधवांची टीका. पक्षातील बडवे असा शब्द भास्कर जाधवांनी बैठकीत वापरला. निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारण्यात आलं नाही. पक्षातील लोक फुटत असताना आपल्या नेत्यांना पत्ता कसा लागत नाही. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी होती, पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले हे मला सांगण्यात आलं नाही. ते कोणी दिले, कसे दिले याची माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. ज्या भागाची जबाबदारी आहे तिथल्या गोष्टी समजायला हव्यात. पक्षातले लोक दुसऱ्या पक्षात जात असताना शेवटपर्यंत माहिती नसतं. हे लोक का फुटत आहेत हे समजून घ्यायला हवं. त्यांच्या व्यथा अडचणी असतील तर त्या सोडवायला हव्यात. माननीय भास्कर जाधव यांची नाराजी आमच्या तर कानावर आलेली नाही. ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली होत असते आणि ती प्रक्रियेमध्ये जे काही सहभागी झालेले असतात त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण असतो. प्रत्यक्ष उद्धवजी बोलतील त्यांच्याशी. उद्धव साहेबांचा दरवाजा भास्कररावांसाठी 24 तास उघडा आहे.